येळूर मध्ये आहे आणि इथं भाताची वळी काढली आणि खाली त्यांना साप दिसून आला. आमचं शेत इथं बाजूलाच आहे. आणि कसं काय दिसलं साप? पायाला लागला आमच्या. पायाला लागला? काय चावला वगैरे? कुठला साप आहे ओळखला? ठीक आहे. पांढरा म्हणजे नागाला पांढरा म्हणतात. बघूया आता. हे घ्या पकड. हे बघा पायामध्ये हे बघा. हे बघा दिसलं? बेडूक सकाळ वाटायला की होते साप वाटी ना. पायाला लागलं की एकदम. मग पायाला बेडूक लागत नाही? मला तर ते बेडूकच वाटायलंय. बेडूक नाही होते. बघूया आता मग. इकडे यावं. बेडूकच आहे इकडे. म्हणलं. आणि हे बघू शकता साप आहे म्हटलंय आणि हा बेडूक आहे. साप नाही तो. खोदा तर पण बघूया काय आहे खोदा खाडा. मी मला वळीच्या तळाला भरपूर वेळा मला नाग सापडतात आणि असेल नाग बीग म्हटलं. बेडूक आहे ते. सापाला तर दिसलंय की ते. कंटिन्यू कर व्हिडिओ. बेडूक आहे रे. इथे या इकडे. आणि इथं बघू शकता बेडूक आहे आणि साप आहे म्हणून बोलवले. म्हणजे सापाची भीती केवढी आहे बघा लोकांना. साप आहे की बेडूक आहे ते सुद्धा कळालं नाही. आणि फार मोठा इथं बेडूक आहे. हे बघा. बेडूक आहे आणि साप आहे म्हणून बोलवले. एवढ्या गडबडीत. सॉरी पायाला लागलं होते. पायाला काय नाही जरा चांगलं नाही हो. ह्यानं टाकून उडी मारल्या. हे माणीत उडी मारल्या आणि एकट्याच बलुलो दुसऱ्या. आणि ते माझ्या पायावरनं असं खोट लागली म्हटलो. मऊस सुत झाल्याबरोबर घाबरून मी तिकडे गेलो आत. ते मऊस लागला त्यात का हार का ठीक आहे घ्या. सॉरी भीती वाटते हो माणसाचं. भीती असते. हा तीच भीती लय महत्वाची आहे. आम्ही बी शिवाजीनगर मधलेच घ्या. हा आमचेच की तुम्ही. मग तुमचेच की आम्ही. असं वळी असते. वळी घातलेली असते आणि तळालाच्या बहुतेक वेळा साप भरपूर वेळा प्रमाणात साप सापडलेत. आणि असे जे उंदरं जागा करतात त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात नाग येऊन बसतात. त्यामुळे वळी वगैरे काढताना खास करून शेतकऱ्यांनी सावधानी बाळगा. अशा भाताची मळणी वगैरे करतात आणि काल म्हटल्या ना काय अशा ठिकाणी साप येतात. ठीक आहे धन्यवाद.